आता इंजिनिअरिंग बघा, इंजिनिअरिंग हॅज बीन वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर चॉईसेस अमंग द स्टुडंट्स. पण आज मला वेगळं चित्र दिसलं. आज मुलं म्हणजे ऍटलीस्ट दोज हू रेस्ड हँड 27 वर फॉर इंजिनिअरिंग अँड 31 वर फॉर मेडिकल. याच्यापूर्वी पूर्ण उलट असायचं. मे बी कोविड हॅज मेड द चेंज इन माइंड ऑफ द स्टुडंट्स की भाई वी हॅव टू गो इन टू द मेडिकल फील्ड. सो दॅट्स अ ग्रेट चेंज. बघा आता, इफ यू वॉन्ट टू बिकम अन इंजिनियर, सीईटी जी आहे, महाराष्ट्र सीईटी, विच इज अ कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर महाराष्ट्र स्टुडंट्स. Okay, this is conducted by the State Council of Entrance Test Cell, Government of Maharashtra, every year for engineering students, pharmacy students, बघा, आणि even for agricultural courses like B.Tech, BE, Pharma D and Pharmacy, B Pharma and D Pharma. ठीक आहे. सो सीईटी महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी सगळ्यांनी सीईटी द्यायचीच आहे. वेदर यू वॉन्ट टू बिकम इंजिनियर्स, हा मेडिकल करायचं आहे तर मात्र सीईटी तुम्हाला एनईटीच द्यावं लागेल. पण फार्मसी करायचं आहे तर यू कॅन टेक अप सीईटी. एम आय क्लिअर? Then the other exams are JEE Mains, Advanced. One by one we will see all these examinations. आता JEE Mains या एक्झामला पण लाखोने मिलियन्स ऑफ द स्टुडंट्स अपियर फॉर दिस एक्झाम. ठीक आहे, मिलियन्स आय एम टेलिंग. नाउ यामध्ये तुमचा ग्रुप PCM असला पाहिजे. विच शुड बी युअर ग्रुप? PCM. ठीक आहे, फाईन. आय विल आन्सर युअर क्वेश्चन्स. तुमचे जे क्वेश्चन्स येत आहेत ना चॅटमध्ये, आय विल आन्सर इट लेटर. ओके. नाउ JEE मेन्सचा पॅटर्न जर आपल्याला बघायचा आहे तर लेट अस सी हाऊ द पॅटर्न वुड बी. बघा, टोटल क्वेश्चन्स इन JEE मेन्स. पहिले तर JEE मेन्सचे 3 सेपरेट पेपर्स होता. नक्की आपल्याला काय करायचं हे ठरवायचंय तुम्हाला. पहिला पेपर होतो बीटेक साठी. ओके. आणि दीज आर सेपरेट. बीटेक साठी सेपरेट होतो, बी आर्क साठी, बी आर्किटेक्चर साठी डिफरंट होतो, आणि बी प्लॅनिंग साठी डिफरंट होतो. सो दीज आर 3 डिफरंट पेपर्स विच वुड बी कंडक्टेड फॉर JEE मेन्स. आणि 2021च नाही तर याच्या आधी तसंच व्हायचं. क्लिअर चिल्ड्रन? नाउ आपण पेपर 1 बघूया. बीटेक साठीचा जो पेपर आपण द्यायचा असतो, व्हॉट इज दॅट पेपर? हा जो पेपर आहे याचे टोटल क्वेश्चन्स जे आहेत ते किती आहेत? 90 क्वेश्चन्स. हाऊ मेनी क्वेश्चन्स आर देयर? टोटल 90. आणि हे जे टोटल क्वेश्चन्स आहे that we will be, I'll show the table afterwards, that we will be taking in the separate table. त्याच्यानंतर हा जो बी आर्कचा पेपर आहे, पेपर 2A, कारण 3 पेपर्स होतात आपण म्हटलं. सेकंड पेपर जो आहे तो पेपर सुद्धा 90 प्रश्नांचा असतो. हाऊ मेनी क्वेश्चन्स? 90 क्वेश्चन्स. अगेन NTA is the agency that conducts this examination, and I'll show you the table of JEE Mains also. पेपर 2B जो आहे तो प्लॅनिंग साठी आहे. याचे डिटेल आपण टेबल बघणार आहोत इन द नेक्स्ट स्लाइड. देर विल बी टोटल 90 क्वेश्चन्स. याचा अर्थ JEEचा जो पेपर आहे, पहिला द्या तुम्ही, दुसरा द्या किंवा तिसरा. तुम्हाला जर बीटेक करायचं आहे तर पहिला पेपर द्यायचा आहे. तुम्हाला जर आर्किटेक्ट मध्ये इंजिनिअरिंग करायचं आहे तर तुम्हाला दुसरा पेपर द्यायचा आहे. तुम्हाला जर प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग वगैरे वगैरे इंडस्ट्रियल प्लॅनिंग मध्ये जर इंजिनिअरिंग करायचं आहे तर तुम्हाला तिसरा पेपर द्यायचा आहे. आय थिंक आय एम क्लिअर विथ दिस. ओके. आता आपण एक पहिला वी विल सी बी आर्क साठी, बी आर्किटेक्चर साठी. देर आर 90 क्वेश्चन्स. ठीक आहे. आता 90 क्वेश्चन्स मध्ये मॅथमॅटिक्सचे ऍप्टिट्यूड टेस्ट आणि ड्रॉइंग टेस्ट, ओके, असे पेपर्स होतात. अँड यू हॅव पार्ट 1 विल हॅव 2 सेक्शन्स. सेक्शन A हा MCQचा असतो, आणि सेक्शन B जो आहे ना, it will contain questions which are to be filled as numerical value, numbers ज्याला आपण म्हणतो. आणि its candidates have to, आणि सेक्शन B मध्ये शिवाय 10 पैकी the candidate have to attempt how many questions? 5 questions. But in section B there is no negative marking. I think this should be clear to all of you. Now what is 2B planning? आता B planning साठी again mathematics, how many questions? Section A is 20, section B is 50, and planning based questions for part 3 will be 25, and section B will be 10. Part 1 चे जे आहे, you will have 2 sections in part 1. Section A will be again MCQs, जसं B arc साठी होतं, आणि section B will again be the questions which will be filled with numerical
व्हॅल्यू. सेम 2A चा जसा पॅटर्न आहे तसाच 2B चा सुद्धा पॅटर्न आहे. आणि कॅन्डिडेट्स विल हॅव टू इन सेक्शन बी अटेम्प्ट 5 क्वेश्चन्स आउट ऑफ 10. Again here there is no negative marking. Okay. Now हा जो बीटेकचा मेन पेपर आहे की मेन मेनी चिल्ड्रन अपियर फॉर दिस बीटेक पेपर. ठीक आहे ना, पेपर 1 साठी. याच्यामध्ये सेक्शन्स आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. सो एक्झाम ऑनलाईन होते. याच्या आधीच्या एक्झाम्स पण ऑनलाईन होतात. BRB प्लॅनिंगचं जे ड्रॉइंग एक्झाम्स आहेत दॅट इज नॉट टेकिंग प्लेस. दॅट इज अ पेपर अँड पेन एक्झाम. ठीक आहे. ड्युरेशन ऑफ एक्झाम किती आहे? 3 hours. एव्हरी सेक्शन विल हॅव 60 minutes. क्वेश्चन्स कसे असतात? MCQ क्वेश्चन्स असतात. 4 ऑप्शन्स दिलेले असतात. एक त्याच्यापैकी करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो. न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स असतात. कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स आहे बघा, न्यूमेरिकल व्हॅल्यू क्वेश्चन्स असतात. देन क्वेश्चन हुज आन्सर्स आर टू बी फिल्ड ॲज न्यूमेरिकल व्हॅल्यू. सेक्शन A जो आहे यामध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्रीचे प्रत्येकी 20 क्वेश्चन्स असतात, 20 each. आणि न्यूमेरिकल व्हॅल्यूचे जे क्वेश्चन्स असतात दोज आर 10 क्वेश्चन्स ऑफ इच, फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. त्यात एक लक्षात घ्या की 10 प्रश्न असतात. यू हॅव टू अटेम्प्ट ओनली 5 क्वेश्चन्स. जेई मेन्स आपण बोलतोय. ठीक आहे. अँड देर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग फॉर सेक्शन बी, whereas there is negative marking for section A. 60 प्रश्नांमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे, 30 प्रश्नांमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही. टोटल क्वेश्चन्स किती होत आहे? 90. सो जेई मेनचे टोटल मार्क्स किती झाले? 300. दॅट मीन्स हाऊ मेनी मार्क्स फॉर इच क्वेश्चन? 1. अरे कसं? 4. ओके. सो बेसिकली आणि हा जो जेईचा पेपर आहे ना तो फक्त इंग्लिश किंवा हिंदीमध्ये नसतो. तर इट इज इन सो मेनी लँग्वेजेस. म्हणजे ते पूर्ण मल्याळम, मराठी, ओडिया, तुम्हाला मराठीतून जरी जायचं तरी तुम्ही देऊ शकता. ओके. सो मोस्ट ऑफ द चिल्ड्रन दे बेसिकली कन्सिडर इंग्लिश ॲज बिकॉज दे लर्न इन इंग्लिश, सो दे प्रिफर इंग्लिश. आता हे झाले जेई मेन्सचा. आपण किती पेपर्स बघितले? 3 पेपर्स. पहिला पेपर हा बीटेक वाल्यांसाठी असतो, दुसरा पेपर हा आर्किटेक्ट वाल्यांसाठी असतो आणि तिसरा पेपर प्लॅनिंग साठी असतो. ठीक आहे. ज्या वेळेस तुम्ही जेई मेन्स एक्झाम देता आणि तुम्ही एलिजिबल होता, तुमचे स्कोर असा असतो की यू आर एलिजिबल टू टेक अप द जेई ऍडव्हान्स्ड एक्झाम. अदरवाईज यू कॅनॉट टेक. ही एक्झाम सगळ्यांना देता येत नाही. आज बसून मला म्हणता येणार नाही की आय विल गिव्ह बोथ द एक्झाम्स, जेई मेन्स अँड ऍडव्हान्स. आय कॅनॉट टेक बोथ द एक्झाम्स. अनलेस आय एम क्वालिफाईड फॉर जेई ऍडव्हान्स, आय कॅनॉट अपियर फॉर दॅट एक्झामिनेशन. म्हणजेच काय, जे टॉप स्कोरर्स आहे, क्वालिफाईंग स्टुडंट्स आहे फॉर जेई मेन्स, फॉर जेई ऍडव्हान्स्ड, they are the only ones who can take up this examination. ठीक आहे. 3 separate sections असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. There will be negative marking in JEE Advanced and number of seats आता वाढले. एक 10,000 ते 11,000 सीट्स फक्त असतात फॉर ऑल द IIT कॉलेजेस. तुम्ही ही एक्झाम पास झालात तर तुम्हाला कुठले कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळू शकतं? तर बघा, these are the different engineering seats through which you can basically get admissions after JEE mains and advanced. ऍडव्हान्सचा विचार केला तर इट इज 17 IITs. आता त्याचा नंबर इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. सो हे IITs, BHU आणि ISMU हे जवळजवळ 10,000 तुम्हाला म्हणजे जेई ऍडव्हान्सच्या बेसिसवर यू गेट द ऍडमिशन. जर जेई ऍडव्हान्स मध्ये आपला नंबर नाही लागला तर देर इज अनादर ऑप्शन आणि दोज आर NITs. NITs म्हणजे कोणाला सांगता येईल का काय आहे NITs? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आपल्याकडून IIT सपोज काही कारणाने नाही झालं तर थिंक अबाउट NIT. महाराष्ट्रात NIT आहे का? इज देर एनी NIT इन महाराष्ट्र? Yes, Yes. Where is that? Nagpur. Nagpur. Very good. So there is only NIT in Maharashtra, that is at Nagpur. ठीक आहे. जर NITs मध्ये नाही तर यू कॅन टेक अप ऍडमिशन इन IITs. IITs आर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आलं लक्षात?
ज्यांना IT मध्ये बेसिक करिअर, स्पेसिफिक करिअर करायचं आहे ना, तर कशासाठी जेईच्या म्हणजे कुठल्या अशा लोकल किंवा एनी अदर स्ट्रीम कॉलेजेसमध्ये करायचे, IIT मध्येच करा तुम्ही. यू इमिजिएटली गेट, तुम्ही अगदी अमेझॉन पर्यंत पोहोचून जाल लगेचच. बिलीव्ह मी, इट्स लाईक दॅट. IITs मध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचंय आणि तिथे फक्त किती आहे, 2000 सीट्स आहेत. म्हणजे डिफिकल्टी लेवल किती आहे बघा. त्यानंतर तुम्ही ऍडव्हान्स जर झालात ना, तर तुम्हाला आयसर्स मध्ये ऍडमिशन मिळतं. आयसर हे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत. ठीक आहे, यामध्ये इंटिग्रेटेड कोर्सेस असतात. तुम्ही बीटेक विथ MSc असं करू शकतात. ठीक आहे, किंवा IISc, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, हे कुठे आहे सांगता येईल का? जगाच्या पहिल्या 200 युनिव्हर्सिटीज, बँगलोर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. IISc तुम्हाला अगदी बेसिक सायन्स, MSc मध्ये जर बायोलॉजी करायचंय, MSc मध्ये तुम्हाला फिजिक्स करायचंय, तर आय वुड रादर से की कुठेही न करता IISc मध्ये जर नंबर लागला तर गो फॉर इट. इट इज अ ड्रीम कॉलेज दॅट यू कॅन गेट फॉर युअर बेसिक सायन्सेस. आपले स्टुडंट जे आहेत, आय थिंक विनीत भांबरे, त्यांनी एरोस्पेस आयसर कलकत्त्यामधून केलेलं आहे. सो जस्ट थिंक अबाउट इट. IIT ऍडव्हान्स झाला, JEE ऍडव्हान्स झाला, आणि ही डिडंट चूज पवई IIT किंवा चेन्नई और मद्रास IIT. ही वेंट फॉर आयसर कलकत्ता, कारण त्याचे गोल फिक्स्ड होते. त्याला माहिती होतं, स्पेसिफिक होतं की मला करायचं काय आहे. ओके, इन द सेम वे IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स मध्ये ज्यांना करायचं आहे, मॅथमॅटिक्स ज्याला आपण म्हणतो, गो फॉर दिस कॉलेज. डीम्ड युनिव्हर्सिटी जवळजवळ 5000 सीट्स आहे. IIEST, अगेन दीज आर द शिवपूर मध्ये आहे, नेरिस्ट आणि नायसर. All these are the colleges through which you can get scholarships and admissions for your BTech, BArch and B planning. Okay, so these are the different institutes through which you can do your engineering. Am I clear, children? Yes, ma'am. आतापर्यंत आपल्याला फक्त काय माहिती होतं, KK वाघ, संदीप फाउंडेशन, देन गो फॉर ब्रह्मा व्हॅली या फिर VN नाईक. याच्या पलीकडे COEP चा खूप कमी विचार करतो आपण, किंवा पण हे COEP, VJTI वगैरे तर सोडाच. थिंक अबाउट दीज इन्स्टिट्यूट स्टुडंट्स. ह्या इन्स्टिट्यूट्स मध्ये जर तुम्ही केलं ना, तर बिलीव्ह मी, यू हॅव मेड युअर लाईफ. तुम्हाला मागे बघायची गरजच नाहीये. इमिजिएटली यू विल बी सेटल्ड इन युअर करिअर. ओके, आणि आज तुम्ही सुरुवात करताय तर थिंक अबाउट इट. स्टार्ट थिंकिंग की बाई, इफ आय एम स्टडिंग, मला अभ्यास तर करायचाच आहे. मग अभ्यास करायचाच आहे तर मी काय लोकल कॉलेजेस साठीचा अभ्यास करू? लेट मी स्टडी फॉर IIT, लेट मी स्टडी फॉर NIT, आयसर साठी, IIIT साठी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करायचं आहे कुठेतरी इथे लोकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. नंतर काय, स्ट्रगल फॉर जॉब. जॉब जरी मिळाला तर नो रेकॉग्निशन. व्हाय डू यू वॉन्ट टू डू दॅट? मेहनत तर घ्यायचीच आहे. देन गो इन टू सच गुड इन्स्टिट्यूट्स. देन जर इन केस आपलं JEE मेन्स नाही झालं किंवा काही कारण असतात की समटाइम्स आय डोंट डू इन वन एक्झाम गुड, म्हणून काही इंजिनियर व्हायचं स्वप्न सोडून द्यायचं का? नाही. व्हॉट यू हॅव टू डू इज की आपण एकापेक्षा जास्त फॉर्म्स भरायचे आहेत एक्झामचे, कारण अभ्यास असा वेगळा करावा लागत नाही. वन्स यू डू युअर NCERT फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, यू डोंट हॅव टू डू एनिथिंग मोर दॅन दॅट. म्हणून you have to fill up another paper exam form, which is Birla Institute of Technology Scholastic Aptitude Test, ज्याला BITSAT म्हणतात. ठीक आहे, ही एक्झाम सुद्धा या कॉलेज मधून जर तुम्ही निघालात तर दॅट इज अगेन IITच्या इक्विव्हलंट इंजिनियर मानले जातो. आणि म्हणूनच इट इज अ व्हेरी व्हेरी ऑटोनॉमस आहे, बट इट्स अ व्हेरी व्हेरी गुड college which will help you to make your career bright. पेपर पॅटर्न 4 याच्यामध्ये सेक्शन्स मध्ये असतो. फिजिक्स 40 प्रश्न, केमिस्ट्री 40 क्वेश्चन्स, आणि BITSAT ची लेवल वेगळी आहे, IIT पेक्षा सुद्धा वेगळी आहे, कारण तिथे हा एक सेक्शन ऍड केला आहे. इंग्लिश प्रोफिशियन्सी 15 क्वेश्चन्स आणि लॉजिकल रिझनिंगचे 10 प्रश्न असतात. ठीक आहे, so you have to appear for BITSAT with English also. आणि मॅथचे 45 क्वेश्चन्स असतात. तर करेक्ट आन्सरला 3 मार्क, 1 मार्क विल बी डिडक्टेड फॉर each a wrong answer, म्हणजे डिडक्शन इज 1/3. ओके,
आणि हे जे बिटसॅटचे 4च कॉलेजेस आहेत, एक पिलानी, गोवा, हैदराबाद आणि दुबई. हे 4च कॉलेजेस आहेत, बाकी कॉलेजेस नाही. मग तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये मिळालं तर तुम्ही घ्या, पण मुलांचा जो प्रेफरन्स असतो बिटसॅटचा, तर पिलानी कॅम्पस त्यांना हवं असतं, कारण पिलानी कॅम्पस इज द ओल्डेस्ट कॅम्पस ऑफ द 4 campuses and therefore children prefer Pilani campus. Okay, so BITSAT is a very good exam. You can take up that exam also. Next is VITTI. हे नाव ऐकलंय का? Vellore Institute of Technology Engineering Entrance Examination. ही एक्झाम पण 12वी नंतर होते, लगभग JEE मेन्सच्या आधी एक्झाम होते ही. आणि दिस एक्झाम बेसिकली इज अ लिटल, मी असं सिम्पल असं काहीच नसतं, बट इट इज अ लिटल लो. त्याचं जे डिफिकल्टी लेवल आहे ती थोडी प्रमाणात कमी आहे इन कम्पॅरिझन टू मेन अँड ऍडव्हान्स्ड. ओके, विटी ऑटोनॉमस आहे, ऑफकोर्स इट्स नॉट अ गव्हर्नमेंट कॉलेज. लेट मी टेल यू व्हेरी क्लिअर, लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. नाव हे साऊथ कडे आहे. विटी इट्स अ बिग ह्यूज कॅम्पस. चेन्नईचा जो मद्रास IITचा कॅम्पस आहे त्याच्यापेक्षा सुद्धा विट्टीचा कॅम्पस मोठा आहे. आणि ऑफकोर्स फॅसिलिटीज पण भरपूर आहे आणि इट हॅज इट्स ओन नेम अँड नोन फेम. पेपर पॅटर्न पुन्हा 4 सेक्शन्स, 160 क्वेश्चन्स असतात. आणि या 4 सेक्शन्स मध्ये, आता 4 सेक्शन्स का बरं? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा तिथे बायोलॉजीसाठी सुद्धा, म्हणजे तुमचा कुठलाही ग्रुप असो, इंजिनियर व्हायचं तरी विट्टी एक्झाम द्या PCM घेऊन, मेडिकलला जायचं, MBBS करायचं विट्टी मधून तरी विट्टीची एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे. आणि एव्हरी क्वेश्चन इज ऑफ एव्हरी सब्जेक्ट इज ऑफ 40 क्वेश्चन्स, 1 mark each. मेन म्हणजे सिम्पल एक्झाम मी का म्हणते, कारण याला नेगेटिव्ह मार्किंग नाही. देर इज नो नेगेटिव्ह मार्किंग फॉर Vellore Institute of Technology. Here, now next comes your NATA. What is NATA? ज्याला आर्किटेक्ट व्हायचं आहे त्यांनी कुठली एक्झाम द्यायची असते? नाटाची एक्झाम द्यायची आहे. नाटा इज अ नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. ठीक आहे. याच्या आधीपर्यंत, कोविडच्या आधीपर्यंत ही एक्झाम किती मार्कांची व्हायची? 200 मार्कांची. ही एक एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये चेंजेस आले आहेत. आता जी नाटाची एक्झाम होणार आहे, द एक्झाम दॅट विल बी टेकन फॉर नाटा विल बी the exam for only 125 questions. It is because of COVID. या वर्षी, I'm only talking for this year. It will be for 180 minutes. आणि प्रश्न जे आहेत, टाइप ऑफ क्वेश्चन्स विल बी MCQ, मल्टिपल चॉईस, मल्टिपल सिलेक्ट टाइप, म्हणजे 4 ऑप्शन्स आहेत त्याच्यापैकी 2 किंवा 2 पेक्षा जास्त ऑप्शन्स करेक्ट असतील तर मल्टिपल सिलेक्ट टाइप ऑफ क्वेश्चन्स. प्रेफरन्शियल चॉईस ऑफ क्वेश्चन्स, तुमचा प्रेफरन्स काय आहे? म्हणजे हे प्रश्न असे असतात, UPSCला जसे असतात प्रश्न बघा, की सपोज तुम्ही कलेक्टर झालात आणि एक तुमच्या ऑफिसच्या बाहेर एक मॉब आला, मोर्चा घेऊन मॉब आला, मग तुम्ही काय कराल? तर मग हे सगळं म्हणजे ते तुमचं मत जे आहे ते मांडायचं असतं तुम्हाला. ओके, दॅट इज प्रेफरन्शियल चॉईस. नाटामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, पण डिपेंडिंग अपॉन विच क्वेश्चन्स यू आर अटेम्प्टिंग, question will carry 1 mark, 2 mark or 3 marks. So it will depend upon whether it is MCQ, MSQ, PCQ or NAQ. It will all depend upon a mark, a 2 mark or a 3 mark question. Okay. Next exam that you're going to appear for would be this. Somebody is asking what is BHU? It is Banaras Hindu University. Okay. Chat box मध्ये मी हा प्रश्न वाचला. Now SCRA हे रांची मध्ये आहे. इट इज कंडक्टेड वन्स इन 2 years. 1-2 वर्षात एकदा होते ही परीक्षा. इट इज अ व्हेरी व्हेरी हायेस्ट लेवल ऑफ एक्झामिनेशन. इट इज अ हायेस्ट लेवल ऑफ एक्झामिनेशन. आणि तिथे नुसते तुमचे मार्कच नाही तर तुमचा फिजिकल फिटनेस सुद्धा बघितले जातो. इवन युअर फिजिकल फिटनेस इज टेकन इन टू कन्सिडरेशन. बॉईज साठी हाईट 165 सेंटीमीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे. वेट 50 kg पेक्षा जास्त. गर्ल्स मस्ट हॅव हाईट ऑफ 157 मोर अँड 46 मोर. मोर दॅन 46 किंवा मोर दॅन 50 याचा अर्थ 100 किलोचा चालेल असं नाहीये. ओके, सो देर हॅज टू बी जस्ट प्लस ऑफ -2 or 5 kg, नॉट मोर दॅन दॅट. आता इथे जो पेपर आहे तो कसा होता? इट इज अ डिफिकल्ट लेवल, कारण इथे सीट्स खूप कमी असतात
आणि ऑल ओव्हर इंडिया IIT साठी तरी 10,000 सीट्स आहे. इथे ओनली 200 to 300 सीट्स आर देअर. इमॅजिन. शिवाय 2 वर्षातून ही परीक्षा एकदाच होते. इट इज व्हेरी व्हेरी हाय लेवल डिफिकल्टी लेवल एक्झाम. बरेच कंटेन्शन्स होते की ही एक्झाम कॅन्सल करावी. लोक म्हणायचे की कॅन्सल दिस एक्झाम अँड लेट दिस ऍडमिशन्स ऑल्सो बिकम थ्रू व्हॉट डू वी से JEE मेन्स अँड ऍडव्हान्स. ओके, पण अजूनही तसं काही हे आलेलं नाही. दिस एक्झाम इज कंडक्टेड टिल टुडे. आणि इथले जे ऑफिसर्स आहेत मेकॅनिकल इंजिनियर्स होतात अँड दे बिकम ऑफिसर्स इन द इंडियन रेल्वेज. कुठे होतात म्हणजे स्पेसिफिक आहे ते. 200 मुलं कुठे जाणार आहेत? इंडियन रेल्वेज मध्ये जाणार आहे. किंवा बाहेर कुठल्याही रेल्वेज मध्ये तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तिथल्या रेल्वे याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जॉब करू शकतात. सो रेल्वेज मध्ये ज्याला जॉब करायचा आहे, जो मेकॅनिकल इंजिनियर आहे, that person has to appear for this exam. SCRA. College is in Ranchi only. 200 सीट्स याच्यावर नाही. नेगेटिव्ह मार्किंग एक्झाम आहे आणि तुम्ही अगदी फर्स्ट आलात 200 मार्कांपैकी 200 मार्क मिळवले तरीही जर तुम्ही फिजिकल टेस्ट मध्ये पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये पास नाही झालात तर यू विल नॉट. आणि कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन सेशन 1 will be qualified for the session 2. Otherwise, म्हणजे सेशन 2 ला तुम्ही येऊ नाही शकत फिजिकल, मेंटल, इमोशनल एक्झामिनेशन साठी. इज दिस क्लिअर फॉर ऑल ऑफ यू? मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचंय तर इथून करा. आणि ही एक्झाम कोणी सुरुवात केली होती माहितीये? इंडियन रेल्वेज कोणी स्टार्ट केली? हू स्टार्टेड इंडियन रेल्वेज? ब्रिटिश पीपल. करेक्ट. आणि म्हणूनच एक्झाम ऑल्सो वॉज स्टार्टेड बाय ब्रिटिश. And therefore it is so said that आता तरी ती एक्झाम बंद करा आणि JEE मेन्स ऍडव्हान्स थ्रू हे मुलं सिलेक्ट करा. पण अजूनही तसं काही झालेलं नाही. नेक्स्ट इज नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज ऑफ नागपूर, NFSC. दिस इज ऑल्सो ज्याला फायर इंजिनियर व्हायचं आहे ना, अगदी युनिक डिग्री मिळेल तुम्हाला. फायर इंजिनिअरिंग ज्याला करायचं आहे त्यांनी ही एक्झाम द्यायची आहे. मे बी कोविडमुळे ही एक्झाम यावर्षी कॅन्सल झाली आहे. JEE थ्रूच तुम्हाला ते ऍडमिशन मिळू शकेल, पण पुढच्या वर्षी मात्र ती एक्झाम होईल. आणि त्या एक्झाम कोर्स जो ऑफर होतो, तुम्ही जे इंजिनिअरिंग म्हणजे डिग्री मिळते ते फायर इंजिनियर्स होता. तुम्ही फायर इंजिनियर्स. मात्र इथे फिजिकल फिटनेसचा आवश्यकता आहे. जी आवश्यकता मेकॅनिकल म्हणजे इंडियन रेल्वे साठी आहे ती NFSC साठी सुद्धा. दॅट इज द रिक्वायरमेंट फॉर द कॅन्डिडेट्स हू वुड टेक ऍडमिशन इन NFSC. आणि हे कॉलेज पण आता नागपूर इथे लिहिलंच आहे. वन कॉलेज दॅट इज इन नागपूर, महाराष्ट्रात आहे. आणि आपणच हे फायर इंजिनिअरिंग करायचं वगैरे कधी विचारच करत नाही. बाहेरची मुलं येऊन इथे करतायत. तर वाय नॉट यू टेक अप दिस एक्झाम, पास दिस एक्झाम अँड गेट ऍडमिशन इन टू NFSC, विच इज अ कॉलेज इन नागपूर, द ओनली कॉलेज इन नागपूर विच गिव्स द कोर्स ऑफ फायर इंजिनिअरिंग. क्लिअर चिल्ड्रन? Then if you want to become marine engineers, है ना, नेव्ही मध्ये तुम्हाला नेव्हल एज्युकेशन मध्ये हे करायचं आहे, तर यू हॅव टू टेक अप द एक्झाम कॉल्ड एज MANET, MANET. टाईप करा, यू विल गेट. हे एक्झाम पण MCQs फ्रॉम इंग्लिश आणि PCM. तुम्ही मरीन इंजिनियर होताय म्हणजे PCM हवंच आहे, पण इंग्लिशचे पण प्रश्न असतात. आणि या कॉलेजमध्ये फक्त आणि फक्त 120 सीट आहेत. ओनली 120 सीट्स. या वर्षी कोविडमुळे ही एक्झाम होणार नाही. जी मुलं इच्छुक आहेत टू बिकम मरीन इंजिनियर्स, टू गेट द BSc नॉटिकल डिग्री, दे कॅन डायरेक्टली गो टू द कॉलेज. त्यांचं एनरोलमेंट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर त्यांची जी एंट्रन्स टेस्ट होईल ती टेस्ट द्यायची आहे. And the entrance म्हणजे it will be just an online this डायरेक्ट ऍडमिशन्स आहेत या वर्षी. थोडक्यात मी सांगते, या वर्षी. पुढच्या वर्षी कोविड गेल्यावर असं होईल असं नाही. यू हॅव टू अपियर फॉर MANET, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग. ओके. आणि तुमचं मेरिट बेसिसवर होतं. PCM म्हणजे तुमचं जे याच्यासाठी 12वी साठी PCM मध्ये मिनिमम 60% मार्क्स आवश्यक आहे. Then next ही exam is the exam for what? Nationwide Education and Scholarship Test. जर तुम्हाला स्कॉलरशिप हवी असेल, बीटेक करायचंय एरोस्पेस मध्ये, बीटेक करायचंय एव्हिओनिक्स मध्ये, बीटेक करायचंय फिजिकल सायन्सेस मध्ये, नेस्टची एक्झाम द्या.
ही एक्झाम दिल्यामुळे तुम्ही इस्रो मध्ये सुद्धा जाऊ शकता, तुम्ही नासा मध्ये जाऊ शकता, नासा मधल्या कॉलेजेस मध्ये तुम्ही जाऊ शकता. सो दिस इज अ व्हेरी गुड एक्झामिनेशन वेअर parents don't have to pay anything because it's a scholarship exam and it gives you directly admission for BTech in these 3 branches. लक्षात ठेवा किती सीट्स आहेत बघा, 60, 60 and 60, फक्त 180 सीट्स आहेत. ओके, थ्रू नेस्ट. म्हणजे ही एक्झाम सुद्धा काय असेल, डिफिकल्ट असेल. आयसरला मी जसं सांगितलं, आयसर हे फक्त किती आयसर्स आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. फक्त 5 आयसर्स आहेत पूर्ण इंडियामध्ये. इन ऑल ओव्हर इंडिया देर आर ओनली 5 आयसर्स. आयसर्स you don't have to appear for different exam. JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स पास करायची आहे. मग आयसर भोपाळ, आयसर कोलकाता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम अँड तिरुपती, हे जे 5 कॉलेजेस आहेत, इथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. For engineering, for integrated BTech and MSc, you can become scientist here. What you want to become, you can go here, but there are only 180 seats. Okay, selections are done through JEE mains. You qualify for advanced, and after that it is done. Next is Kishore Vaidyanik Protsahan Yojana. The children, those who are in 11th and 12th, if you appear for this examination, तुमचं पुढचं जे शिक्षण आहे ते स्कॉलरशिप मध्ये होऊन जातं. तुम्हाला कुठलीही फीसची गरज पडत नाही. आणि जो KVPY पास असतो त्याला आयसर मध्ये डायरेक्ट एंट्री मिळते. त्याला गरज नाहीये JEE मेन्स अँड ऍडव्हान्सची, त्याला डायरेक्ट कुठे आयसर मध्ये एंट्री मिळते. म्हणून तुम्ही जर KVPY दिला तर दॅट इज ऑल्सो गोइंग टू हेल्प यू टू गेट इन टू आयसर. PCMB फॉर 1 mark each. सेक्शन 2 असतो विच इज फॉर 2 marks. आणि सगळे MCQs असतात. सो रिमेंबर दॅट KVPY इज ऑल्सो. ही एक्झाम फक्त 11वी 12वीलाच होते असं नाहीये. दिस एक्झाम इज कंडक्टेड इन लोअर क्लासेस ऑल्सो. 9th and 10th मध्ये सुद्धा ही एक्झाम होते. सो SA and SX आर दीज एक्झामिनेशन्स दॅट कॅन बी कंडक्टेड. नेगेटिव्ह मार्किंग आहे, इट्स 1/4 ऑफ नेगेटिव्ह मार्क्स.